हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंकजा मुंडेंच्या प्रचारामध्ये उदयनराजे भोसले दोनदा भाऊक, माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं बोट धरलं असं म्हणत उदयनराजेंना अश्रू अनावर। चाकणमध्ये भर पावसात अजित पवारांची सभा, शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवारांची भर पावसात सभा। दादा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराभूत झाला, तुम्हालाही तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही, बजरंग सोनावणेंची अजित पवारांवर टीका। दोन पैसे हाती आले की काहींना मस्ती येतेच, तशीच मस्ती त्याला आलीये, अजित पवारांचा बजरंग सोनावणे यांच्यावर निशाणा। पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे विनंती करणार, परळीमधील प्रचार सभेत अजित पवारांचं विधान। ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांना या देशातून घालवलं तर मोदी काय चीज आहे, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला, पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी आणि उद्धव ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाहीत, त्यांनाच आम्ही सत्तेच्या बाहेर काढू, शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आले, फडणवीस आज वाटप करतील, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। धंगेकरांना स्टंट करायची सवय, मात्र पुणेकर सुज्ञ, धंगेकरांच्या पुण्यामध्ये पैशाचे ट्रक आल्याच्या आरोपानंतर मुरलीधर मोहोळ यांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराच्या दरम्यान ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने, दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी। अजित पवारांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली, त्यानंतर दादा बोलले, अजित पवारांच्या येत्या निवडणुकीत लंकेंचा बंदोबस्त करायचा, या टीकेनंतर निलेश लंकेंचा टोला। लंकेला दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी, लंकेला दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। राज ठाकरे देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, काही पक्षांची दखल घ्यावी अशी स्थिती नाही, राज ठाकरेंच्या फतव्याच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। वन नेशन वन लीडर, मोदींचं मिशन, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरेंसह इतर नेते जेलमध्ये जातील, जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवालांचा हल्लाबोल। जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा, चर्चेनंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार, 13 मेला मतदान, पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।